नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीतला 10 नंबर वॉर्ड आहे. 10 नंबर वॉर्डमधले काही उमेदवार आपल्यासोबत आहेत. आपण आज त्यांची प्रचार फेरी झाली त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नेमकं की इथल्या लोकांची मतं काय आहेत आणि त्यांच्याबद्दल काय वाटतं आहे. सर्वप्रथम तुझं सर्वांचं वायरलेस मराठीमध्ये स्वागत आहे. आणि आता तुमची प्रचार फेरी झाली, एक चांगला रिस्पॉन्स तुम्हाला लोकांच्याकडून मिळत आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघताय? प्रभाग क्रमांक 10 मधील आमचे उमेदवार मध्ये रवी राजपुते साहेब आहेत, मध्ये आमचे साळुंके वहिनी आहेत, मध्ये मुत्ताबाबी आहेत, मध्ये मी स्वतः आहे. आता आमची गेली 8 दिवस झालं प्रचार फेरी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आम्ही पोचलो आहे. प्रभागमध्ये लोकांचा उत्स्फूर्त आम्हाला सहकार्य आहे. महिला असतील, तरुण मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांनी प्रचारामध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार कमळ चिन्हावर आहेत, शिवसेने शिंदे गटाच्या एक मुत्ताबाबी धनुष्यबाणावर आहेत. यांना सगळ्यांचं युवकांच्यापासून आणि प्रचारामध्ये चांगली लोकांचं सहकार्य आहे. लोकांचं सहकार्य चांगलं आहे. तर आपल्याला घोषणाबाजी देखील बघायला मिळायला लागलेल्या आहेत. आपल्याकडे इकडे एक राष्ट्रीय नेते आहेत, ज्यांचे राज्याचे नेते आहेत. त्यांनी परवा दिवशीच अपक्ष उमेदवार लढणार होते, पण त्यांनी माघार घेतली काय कारणास्तव. त्यांनी नेमका ही उमेदवारी का माघार घेतली आणि कुणाला पाठिंबा दिला ते आपण जाऊन घेणार. सर, तुम्ही अपक्ष राहणार होतात, नेमकं यांना पाठिंबा द्यायचं कारण काय तुमचं? आज इचलकरंजी शहर हे औद्योगिक वस्त्रोद्योग शहर आहे. या शहरात कामगार वस्ती शोषित वंचित झटत आहे आणि प्रभाग नंबर 10 जो असा मतदारसंघ आहे, असा प्रभाग आहे. या प्रभागात शोषित कामगारांची संख्या, मागासवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे उमेदवार असतील, परंतु एक चांगली व्यक्ती म्हणून रवीसाहेब राजपुते असतील, तानाजी बाळू पवार, दिलीप मुत्ता आणि मनोज साळुंके यांचं जे पॅनल आहे हे रस्त्यावर काम करणारं पॅनल आहे. आता रवी राजपूत साहेबांचं सांगायचं झालं तरी इचलकरंजी शहरात त्यांनी चांगलं आंबेडकरी चळवळीचं काम केलं. फुले शाहू आंबेडकर चळवळ गेल्या 25 वर्षात मी काम करतो आहे. परंतु आम्ही जी ताकद निर्माण केली ही आमची ताकद कमी पडायची. परंतु इचलकरंजी शहरात फुले शाहू आंबेडकर चळवळ रवी राजपूत यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं या भागात कार्य झालं. म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टीकडून लढणार होतो, अपक्ष म्हणून लढणार नव्हतो. कारण राज्यात आमचा नोंदणीकृत पक्ष आहे. आज महाराष्ट्रात पुणे महानगरपालिका असेल किंवा औरंगाबाद असेल, सगळी आमचे 1-2 सीट आहेत. परंतु मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. परंतु मीच लढणं आणि मीच पराभवाला सामोरं जाणं हे तितपत टिकणारं नव्हतं. आणि ते पण येतात दलित चळवळीतल्या नेत्याच्या विरोधात लढणं हे मला पण कुठं तर लाजत होतं. म्हणून मी माझा पाठिंबा रवीसाहेब राजपुते यांना दिला. आणि आमचे मित्र तानाजी बाळू पवार असतील, हे आमचे सहकारी मित्र आहेत पूर्वीपासून, दिलीपराव मुत्ता असतील, साळुंके वहिनी असतील, यांना आम्ही बिनशर्त पाठिंबा देतो. आणि हे चारीच्या चारी ते उमेदवार माझ्या राजकीय अभ्यासानुसार हे 4 ते 5 हजारच्या लीडनं निवडून येतील अशी हे मी ताकद देतो आणि थांबतो. असे ज्यावेळी नेते तुम्हाला पाठिंबा देतात त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? एक ताकद वाटते का तुमची पक्षाची, तुमच्या पाठिंबा थांबणाऱ्या लोकांची? त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं एका वाक्यातच मत आहे. आम्ही 4 उमेदवार महायुतीचे मध्ये मी स्वतः रवीसाहेब राजपुते, मध्ये सौ विद्या मनोज साळुंके, मध्ये आमच्या भाभी नूतन दिलीप मुथा आणि मध्ये तानाजी बाळू पवार, या 4घांना भरघोस अशा मताने लोक निवडून देतील आम्हाला विश्वास आहे. त्यांनी द्यावं एवढीच सर्वांना विनंती. नक्कीच लोक यांना भरघोस मताने निवडून देतील अशी यांची अपेक्षा आहे. अजून इकडं 2 उमेदवार आहेत, लेडीज उमेदवार आहेत 2. तरी तुमचं आज लोकांनी फुलं उधळून तुमचं स्वागत केलेलं आहे या भागामध्ये. तुमच्या प्रतिक्रिया काय त्याच्याबद्दल? नमस्कार, मी सौ विद्या मनोज साळुंके, वर्गातून OBC महिला वर्गातून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे. आपले आमदार हाळवणकर साहेब आणि आपले आमदार राहुल आवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रचार अगदी जोरदार चालू आहे. आणि आम्हाला मुक्त सैनिक वसाहत, भाग्यश्री कॉलनी,
अशोक सम्राट अशोकनगर इथून आपली आता फेरी झाली. त्याच्यातून आपल्याला पूर्ण त्यांचे मंडळ असतील, महिला वर्ग असेल, कार्यकर्ते असेल, त्यांचा सर्वांचा आम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये लाभलेला आहे. घरोघरी गेल्यानंतर महिलांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आमचे चारही पॅनल निवडून येतील भरघोस मतांनी. लोकांना मी एवढंच आवाहन करते की प्रचंड मतांनी आम्हाला निवडून द्यावं, एवढंच विनंती आहे. नक्कीच लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. यांना आपल्याकडे मुतावहिनी देखील आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. मुतावहिनी पुढे जरा पुढे. आता तुम्हाला भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, महिला वर्ग देखील तुमच्या पाठीशी आहेत, तरुण मुलं देखील तुमच्या आज रॅलीमध्ये दिसलेले आहेत आणि ढोल ताशांच्या गजरात तुमचं स्वागत केलेलं आहे इथल्या लोकांनी भागातल्या. नेमकं तुम्ही याच्याकडे कसं बघताय? मी सौ नूतन दिलीप मुथा, प्रभाग क्रमांक 10मधून मी उभी आहे. सगळ्या जनतेचं म्हणजे भागातील लोकांचं मला एवढं सहकार्य आणि प्रेम आहे की यांच्यामुळे मला माझा विजय हा निश्चित आहे असं वाटतं. आणि शब्दांपेक्षा मी कृतीवर भर देईल. आपण फक्त आपली बहुमूल्य मतं मला देऊन मला निवडून द्या, एवढं मी म्हणेन. नक्कीच मित्रांनो, हे चारही उमेदवारांचे सांगितलेलं आहे. त्याचं मतदार राजा कधी पण विचार करेल. ह्या निवडणुकीच्या काळामध्ये नवीन चेहरे आले पाहिजेत, तरुण पोरं आली पाहिजेत. हे लोकशाहीला अपेक्षित आहे. येत्याल्या काळामध्ये बघूया मतदार ह्या चारही उमेदवारांना किती कौल देतात. इचलकरंजीहून प्रवीण आंडे, पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.